दासबोधातील व्यवस्थापन कौशल्ये या मालिकेच्या 6व्या भागात आज आपण अशा एका कौशल्याबद्दल जाणून घेणार आहोत जे एका सामान्य माणसाला मोठ्या समूहाचा यशस्वी लीडर बनवते. ते म्हणजे कामाचे वाटप आणि जबाबदारी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जे जे उत्तम उदात्त ते ते घ्यावे अत्यंत. याचा अर्थ असा की व्यवस्थापकाने केवळ स्वतः सर्व कामे करण्यापेक्षा आपल्या टीममधील लोकांचे सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य कामे सोपवली पाहिजेत. समर्थांनी दासबोधात स्पष्ट केले आहे की ज्याच्या अंगी जे कसब आहे त्याला त्या कामात गुंतवणे हेच खऱ्या नेत्याचे लक्षण आहे. ज्याला आपण डेलिगेशन म्हणतो त्याचे महत्त्व समर्थांनी शेकडो वर्षापूर्वीच ओळखले होते. केवळ काम सोपवून चालत नाही, तर त्या कामाची अकाउंटेबिलिटी म्हणजेच उत्तरदायित्व असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समर्थांच्या मते कामाचे वाटप केल्यानंतर त्या कामाचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक असते. जर प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी स्पष्ट असेल तर संघटनेत कधीही गोंधळ निर्माण होत नाही. समर्थांनी स्वतः उभ्या केलेल्या विशाल संघटनेत प्रत्येक महंताला आणि शिष्याला त्यांची कर्तव्ये आणि अधिकार स्पष्टपणे वाटून दिले होते. आजच्या कॉर्पोरेट जगात ज्याला आपण टीम मॅनेजमेंट म्हणतो त्याचे सार समर्थांच्या या सूत्रामध्ये दडलेले आहे. जर तुम्हाला तुमचे कार्य वाढवायचे असेल तर सर्व कामे स्वतःच्या हातात न ठेवता विश्वासू माणसे तयार करा आणि त्यांना जबाबदारी सोपवा. लक्षात ठेवा, जेव्हा जबाबदारी आणि अधिकार योग्य हातात असतात तेव्हाच एखादी संस्था यशाची मोठी शिखरे गाठू शकते. समर्थांचे हे अमूल्य व्यवस्थापन विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.